नाशिक शहरामध्ये सध्या काँक्रिटीकरणाचे काम अतिशय वेगाने चालू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदरच ही कामे करण्याची असल्याने या कामामध्ये जोरात गती आलेली आहे. त्याचप्रमाणे पावसाळा देखील चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झाल्यानंतर काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये व्यत्यय येते, म्हणून ही कामे लवकरात लवकर युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु या कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचे असल्याचे सध्या दिसून येत आहे. काँक्रिटीकरणामध्ये रस्त्याच्या गज टाकले जातात, परंतु काही ठिकाणी हे गज व स्टील काही ठिकाणी दिसतच नाही आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये खडी दिसते. त्यामध्ये सिमेंटचे प्रमाण देखील खूप कमी प्रमाणात आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये हे रस्ते कुंभमेळ्यासाठी बनवले जात आहेत व नाशिककरांसाठी ही विकासाची कामे असले तरी या कामाचा दर्जा चांगला नसल्याने हे रस्ते लवकरात लवकर खराब होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान ही कामे होत असताना या ठिकाणी महानगरपालिका कर्मचारी अथवा अधिकारी कोणीही दिसून येत नाही. फक्त ठेकेदारांच्या भरोश्यावर ही कामे चालू असून या कामावर आयुक्त तसेच नाशिक शहराचे महापौर तसेच बांधकाम विभागाचे अधीक्षक अध्यक्ष यांनी या रस्त्याच्या कामाकडे बघणे जरुरीचे झालेले आहे. दरम्यान या निकृष्ट होत असलेल्या कामाबद्दल नाशिकमधील अनेक नागरिक जनता नाराज आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रस्त्यात चेंबर देखील आहेत. हे चेंबरचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिक बोलत आहेत. नाशिक त्र्यंबक रोडवरील तरण तलावाजवळ बघा, चेंबरचे काम कशा प्रकारे केलेले आहे. फक्त विटावर विटा रचलेल्या आहेत, परंतु आतून त्याला प्लास्टर नाही किंवा त्यावर कोणतंही सिमेंट लावलं नाही, फक्त वरून सिमेंटचा थर लावलेला आहे. ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.